स्वतःसाठी जग की जरा. केवढा विचार करतेस तू डॅडींचा. तुळजा अगं नवरा आहे तो माझा. आमच्यासारख्या बायकांचं आयुष्य कधी नवऱ्याच्या अवतीभोवतीच असतंय. कसा बी असला तरी त्याचाच आधार असतोय आम्हाला. आणि आता तर तुझे डॅडी बदललेत. खरं सांगू का, कधी नव्हे ती घराकडे जाण्याची ओढ वाटायला लागली आहे मला. आई नाही म्हणजे सगळं चांगलं होतं याचा आनंद आहे मला, पण त्यांच्या वागण्याला इतक्या लवकर भुलू नकोस एवढंच वाटतंय मला. अगं डॅडी कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे हे वर्षानुवर्ष बघत आलोय ना आपण. त्यांच्यात झालेला हा बदल कितपत खरा मानायचा ना यावर जरा शंकाच आहे मला. तुळजा अगं मला पटतंय तुझं म्हणणं, पण परिस्थिती माणसाला बदलायला लावती. तुझे डॅडी बदललेत खरंच. माझा नाही आहे त्याच्यावर विश्वास. अगं त्यांना देव मानणारा सूर्य सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये, तर मग आपण किती ठेवायचा ह्याचा तूच विचार कर. का विश्वास ठेवत नाही सूर्या? आणि सूर्या जर विश्वास ठेवत नसेल तर तू त्याला समजावून सांगायला पाहिजेस. तुळजा अगं तू समजतेस तेवढे पण वाईट नाहीयेत तुझे डॅडी. आई अगं तू समजतेस ना त्याच्यापेक्षा खूप वाईट आहेत डॅडी. आणि हे मी त्यांची मुलगी असून बोलतेय. ज्या नवऱ्याला तू आता देवाकडे 7 जन्म मागून आलीस ना, तो एक राक्षस आहे, राक्षस. बास झालं, बास झालं तुळजा. काय बोलायला लागलीस? तुला तरी समजतंय काय? कुणाविषयी बोलतोय, काय बोलतोय ह्याचं जरा तरी भान. अगं बाप आहे तो तुझा. एवढं काय वाईट केलंय ग त्यांनी? ठीक आहे, तुला ऐकायचंय ना त्यांनी काय केलंय ते? मग ऐक आता. आणि हो, काळजावर दगड ठेवून ऐक. बास झालं तुळजा. वा 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 वा, या 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 या, बरं झालं लवकर आलात. सुनबाई आता आराम करा, लय दगदग झाली तुमची. जा. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला की. तुमचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? नाही नाही नको, आत्ता माझ्याकडे कुठलंच पुरावं नाहीत. बोलून काय उपयोग बी होणार नाही. मला कळलेल्या गोष्टी काय साध्या सोप्या नाहीत. हे सगळं सावधपणानंच हाताळावं लागेल. काय झालं बोलताय ना? तुम्ही लवकर आलात कामावरून घरी. चहा करू का? तेच विचारायचं होतं. झालं का? डोंगर पोखरावून उंदीर निघाव तसं झालंय तुमचं. एवढंच विचारायला जगाचा ताण आणलाय तुम्ही चेहऱ्यावर. घेऊ घेऊ चहा घेऊ, तुमच्या हातचा स्पेशल. आलं टाकलेलं, तुम्हाला आवडतो तसा. एकटे नाही पिणार, तुम्हाला बी प्यावं लागेल आमच्या संग. बनवा. तुळजा, तू जे सांगितलंयस ते खरं का खोटं हे मला माहित नाही, पण मालकांचं आत्ताचं वागणं तरी मला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू देईना. नक्की खरं काय खोटं काय काय बी समजना. अरे मग कसं नोबतांनी गाडी घोडा पाठवून तुझ्या पोरीला मागणी घालायची का? आणि तुझ्या पोरीला मागणी घातली तरी विचार करण्याची तरी कुवत आहे का तुझ्यामध्ये? हे बघ, शेवटचं सांगते, पोरीला आमच्या घरात द्या आणि सुखात राहा. आणि नाही केलंत ना तर होणारे परिणाम भोगायची तयारी ठेवा. तुम्हाला तर कामावरनं काढून टाकूच, पण दुसरीकडे कुठं बी काम मिळणार नाही याची व्यवस्थित सोय लावून ठेव. असं नका करू, मी तयार आहे लग्न लावून द्यायला. शाबास. अरे खाली कशा पायी बसलात? उठा उठा उठा. हे बघा, मी काय म्हणते, आता चांगल्या कामाला वेळ नको लावायला. हा, लगेच सुपारी फोडून मोकळे होऊया. काय शशिकांतराव,
बरोबर आहे ना? आता आजी तू ठरवलंय म्हणल्यावर आम्ही दोघं काय बोलणार तुझ्या पुढे? प्रसादराव कुठे आहेत? असेल इथंच कुठतरी. अगं मग बोलव की त्याला. आणि ही आनंदाची बातमी बी सांग त्याला. हा? आणि हे बघा, तुम्ही दोघांनी लग्नाच्या समध्या तयारीला लागा. म्हणजे त्या अंगठ्या बिंगठ्या काय असतील ना त्या आणा. समधी तयारी आपल्यालाच करायला हवी. चला गडबड करा आता पटापट. मी घ्यायला जाणार आहे तर येतानाच घेऊन येईन मी. आणि हां, त्याला स्वयंपाक व्यवस्थित लागतं, अजिबात घाण चालत नाही. जर घाण असेल ना तर आता साफसफाई करून ठेवशील काय? अरे हो, सगळं सामान घेऊन ठेवलंय मी. आणि ती येणार म्हणून खास तिच्या आवडीचा बेत सुद्धा केलाय आज. दादा, हवामानाचा अंदाज आलाय पेपरला. आपल्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सांगितलाय. भागे, कधी कधी त्यांचा अंदाज बी चुकतो अगं. जेव्हा म्हणतात ना पाऊस पडणार आहे तेव्हा पाऊसच पडत नाही. दादा, तुझा अंदाज चुकलाय. पावसाने इशारा दिला बघ. वय ग, मला वाटतं जोरात पाऊस येणार आहे. भागे, तू आज क्लासला जाऊ नको. काल तुला यायला उशीर झाला ना तर मला किती काळजी लागली माहिती का तुला? नको जाऊ तू आज. अरे ती थांबेल रे घरी, तिचं काही नाही. पण राजूचं काय? ती तर यायला निघाली आहे ना. मी एक काम करतो, बस स्टॉपवर जातो, तिथं विचारतो